नमस्कार मंडळी, तर मी रुची. तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन राईस. तर ग्रीन राईसला प्रथम लागण्यासाठी आपल्याला लागतात फोडणीचे मसाले. तर ते आहेत हे बेलपत्र, दालचिनी, स्टार फूल आणि हे 2 वेलच्या मी घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागतो कांदा. तर भाज्या मी ग्रीन राईस बनवण्यासाठी तर आपल्याला हिरव्याच भाज्या लागतात. तर त्यासाठी मी घेतली आहे परसबी, हिरवा वाटाणा, शिमला मिरची आणि हे वाटण आपल्याला करायचं आहे हिरवं. तर त्यासाठी मी इथे घेतली आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि मी 1 वाटी हा राईस घेतला आहे. तर आपण हे सगळं राईस आपण हा कुकरात बनवणार आहे. तर ही अशी एक सोपी रेसिपी आहे जी तुम्ही कुकरात बनवू शकतात. एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागणारी आहे. आता आपण इथे कुकरामध्ये तेल तापत ठेवत आहोत. 2 चमचे तेल घ्यायचं. मी आता एका बाजूला गरम पाणी तापत ठेवलं आहे. तर गरम पाणी आपल्याला या भातामध्ये ओतायचं आहे. तर आपल्याला हे अजून एक मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते की जेव्हा पण आपण कुठलाही नॉनव्हेज पदार्थ किंवा पुलाव असं काही बनवतो तेव्हा कधीही आपण त्यात गरम पाणी टाकायचं असतं. त्याने पदार्थ खूप छान चविष्ट होतात. थंड पाणी टाकल्याने चव जाते जेवणाची. तर आता इथे तेल तापलेलं आहे. तर आता आपण यात सगळे हे खडे मसाले टाकणार आहोत. बारीक गॅस करून सगळं करायचं आहे. त्यानंतर आपण इथे कांदा टाकणार आहोत. जेव्हा आता आपण हा कांदा परतत असतो तेलात तर त्यात कधी आपण मीठ टाकायचं असतं जेणेकरून कांदा लवकर शिजतो आणि मंद आचेवर आपण सगळं हे करायला द्यायचं. सगळा लाल भाजून झालेला आहे. तर आता आपण या सगळ्या भाज्या टाकूया. शिमला मिरची, मटर, परत आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही जी आता आपण जे वाटण केलं आहे ते आपण आता यात टाकूया. हे सगळं टाकलेलं नाही आहे कारण जर ते जास्त झालं तिखट तरी. तर आता आपण अजून एक तुम्हाला मी टिप देते की आता ही जी हिरवी पेस्ट राहिली आहे ती आपण सँडविचसाठी सुद्धा वापरू शकतो. सँडविच बनवण्यासाठी तर ती फ्रीजमध्ये छान ठेवून द्यायची. तर ती काहीच खराब होत नाही. ती लॉंग लास्टिंग राहते. तर आता आपण ह्या जरा राईस टाकणार आहोत. आता छान चारी बाजूनी तो परतून घ्यायचा आहे. तर आता आपण यात गरम पाणी ओतणार आहोत. आता एक छान उकळी द्यायला देऊया आणि आपण आता चवीनुसार मीठ टाकूया.
आता आपण झाकण लावून 3 शिट्या काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपला हा ग्रीन राईस रेडी आहे. मस्त छान खाण्यासाठी. त्याच्याबरोबर सॅलड, लोणचं आणि पापड.